आम्ही सॅन फ्रान्सिस्को एअरपोर्टवर पोहोचलो आणि इथे आम्हाला सी ऑफ करायला माझी एक मैत्रीण आली होती. आदल्या दिवशी तिने मला सांगितलं होतं की थोड्या वेळासाठी तुम्हाला एअरपोर्टवर भेट, ती सॅन फ्रान्सिस्कोमध्येच राहते आणि खरंच ती आणि तिचे मिस्टर त्यांच्या दोन्ही मुलांना घेऊन खास एअरपोर्टवर आम्हाला भेटण्यासाठी आले. बरं, ती रिकाम्या हाताने कधी येतच नाही. मस्त आलू पराठे, लोणचं एवढ्या सकाळी तिने करून आणलं होतं. मी तिच्यापासून लांब राहत असल्याने जाता जाता तिने हळदी कुंकवाचं वाणसुद्धा माझ्यासाठी घेऊन आली होती. अगदी 10 मिनिटं आम्ही भेटलो असू, पण छान अशी मी तिला मिठी मारली, कारण खूप कमी दिवसात आमची छान मैत्री झाली होती, तेही इंस्टाग्रामवरून बरं का. आषाढी एकादशीच्या वारीत सुद्धा आम्ही भेटलो. त्यानंतर दोघी एकमेकींच्या घरी सुद्धा गेलो होतो. नेहमी भेटताना तिने आम्हाला खूप काही भेटवस्तू दिल्यात. त्या भेटवस्तू बघितल्या तरी मला तिची नेहमी आठवण येत असते. त्यानंतर आम्ही लगेच चेक इन केलं. सगळ्या बॅग एक्झॅक्ट 23 किलोच्या झाल्या. पहिल्यांदा मी एअरपोर्टवरून ड्युटी फ्री शॉपमधून काही चॉकलेट्स आणि मॅग्नेट्स घेतले. सॅन फ्रान्सिस्कोची आठवण म्हणून या अशा केबल कारमधून चॉकलेट्स येतात आणि मस्त वाटतात त्या. मी माझ्या माहेरी आणि सासरी दोन्ही घरासाठी एक एक बॉक्स घेतला. दुपारी 3ची फ्लाईट होती. मला खूप भूक लागली होती, त्यामुळे मग दीपालीने दिलेले पराठे खाऊन घेतले. इतके सुंदर पराठे होते आणि लोणच्याची चव तर मी कधीच विसरू शकत नाही. इतकं सुंदर लोणचं तिने घरीच केलं होतं. इव्हन फ्लाईटमध्ये सुद्धा डिनरसाठी मी तेच पराठे खाल्ले. तुम्हाला तर माहिती आहे फ्लाईटमध्ये किती कमी जेवण मिळतं. थँक्यू सो मच दीपाली. मी तुला नक्की मिस करत राहीन आणि होप सो आपली भेट पुन्हा होईल.